सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। एकूण 6 टप्प्यांमध्ये संपूर्ण देशात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे। 26 एप्रिल अर्थात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। त्यानंतर सध्या बुलढाणा लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। त्यानिमित्ताने विविध राजकीय तथा अपक्ष उमेदवार मतदारसंघातील विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करून निवडणुकीची रणनीती आखताना दिसत आहे। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या नेतृत्वात 9 एप्रिल रोजी खामगाव येथील माळी सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली आहे। आढावा बैठकीदरम्यान लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता यांची जबाबदारी त्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे। ओबीसी, वंचित आणि इतर आर्थिक दुर्बल घटक यांना आपण एकत्रित करून लोकसभा निवडणूक जिंकणे हे सहज शक्य आहे, असे वक्तव्य वंचित उमेदवार वसंतराव मगर यांनी केले। त्या बैठकीदरम्यान खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता राजीव वाडेसह रवींद्र शिरस्कार, खामगाव। वंचितचे उमेदवार म्हणून आज बुलढाणा लोकसभा निवडणूक लढत आहे। नेमकं आपलं विजन काय? विषय असा आहे की सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर उमेदवारी देऊन जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कधी त्याला जाऊ देणार नाही। बुलढाणा जिल्हा हा विकासाच्या बाबतीत कोसोबत दूर राहिलेला आहे। आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी अगदी सिंचनाचा विषय जर घेतला तर जिल्हा हा कोरडा आहे। जास्तीत जास्त जमीन याच्यामध्ये ही सिंचनाखाली नाही आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग जो उपेक्षित आहे, इथे वंचित आहे, तर त्या शेतकरी वर्गाला पुढे आणण्यासाठी एक सिंचनामध्ये चांगलं काम करण्याची त्या ठिकाणी माझी इच्छा आहे। तसंच जे केंद्रातले जे मोठे प्रकल्प आहेत, अगदी शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर गॅस बॉटलिंग प्लांट तिकडे आहे। आपल्या जिल्ह्यात मला तुम्ही एखादा प्रकल्प दाखवा की जो केंद्र सरकारचा आणि तिथे हजारो लोकांना, सुशिक्षित बेरोजगारांना, शिकलेल्या सवरलेल्यांना काम मिळालं, असा एखादा मला तुम्ही प्रकल्प दाखवा। आणि म्हणून माझा पहिला प्रयत्न तो असेल की बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा कृषीप्रधान देश असल्यामुळे ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री, शेतीवर, शेतीमालावर प्रक्रिया करणारे जे कारखाने असतील तर ते केंद्राचे कारखाने या ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। मला एक तुम्ही सांगा, आता हे विरोधकापैकी एक सदस्य शेतकरी संघटनेचे नेते म्हणतात त्यांना वस्त्रोद्योग विभागाचं महामंडळाचं अध्यक्षपद होतं, तर वस्त्रोद्योग सारखं महामंडळ म्हणजे राज्यमंत्री दर्जा त्यांना मिळाला होता, तरी सुद्धा या ठिकाणी कापूस उपलब्ध असताना सुद्धा टेक्सटाईल पार्क किंवा एखादी एक सूतगिरणी किंवा बंद पडलेली सूतगिरणी ते चालू शकली नाही किंवा नवीन निर्माण करण्याचा तर प्रश्नच नाही। त्यामुळं माझा असा त्यांच्यावर आक्षेप आहे की केवळ शेतकरी संघटनेच्या, शेतकऱ्याच्या नावानं गोष्टी करणं हे चुकीचं आहे। मी या ठिकाणी एक मानतो, जिल्ह्यामध्ये भारतभाऊ बोंद्रे पक्षाचा विषय नाही, परंतु भारतभाऊ बोंद्रे यांनी जे काम केलं सिंचनामध्ये तर ते चांगलं काम केलं त्यांनी, परंतु जे टार्गेट साध्य व्हायला पाहिजे होतं, लक्ष्यांश जो पूर्ण व्हायला पाहिजे तो झालेला नाही। म्हणून जिगावचा प्रकल्प असेल, खडकपूर्णा धरण असेल, पेंटके असेल, हे भारतभाऊच्या प्रयत्न झालेले आहेत। अशा अनेक साईट आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। टेक्निकल ग्राउंडवरचे तर ते प्रकल्प फिजिबल होऊ शकतात। आणि म्हणून जो उपेक्षित जिल्हा आहे सिंचनापासूनचा, जर शेती पाण्याखाली आली तर या जिल्ह्यातील शेतकऱ्याचं जीवनमान हे नक्कीच उंचावल्याशिवाय राहणार नाही। हा माझा पहिला प्रयत्न आहे। केंद्राच्या अंतर्गतला जो खामगाव जालना रेल्वे मार्ग आहे, खामगाव जालना रेल्वे मार्ग या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जो ट्रॅकर मंजुरात मिळाली हे तुम्हाला माहिती आहे, पेपरबाजी झाली, त्याच्यावरचं बजेट जाहीर झालं, परंतु गेलं कुठं मग बजेट? साधा सर्वे सुद्धा झाला नाही ना। आता तुम्हाला माहिती आहे बजेटला काहीतरी मर्यादा असतात। 31 मार्च पासून तर पुढच्या 1 एप्रिल पर्यंत येणारं जे बजेट आहे अखर्चित निधी म्हणायचा का त्याला? मग अखर्चित निधी जर असेल तर मग या लोकप्रतिनिधींनी काय केलं? म्हणून माझा असा प्रश्न आहे की खामगाव जालना रेल्वे मार्गाचा जो प्रश्न आहे, मंजुरात झाली वगैरे वगैरे, तर याच्यावर माझा विश्वास नाही। म्हणून मी निश्चितपणानं मला जर संधी लोकांनी दिली, देणारच आहेत, आणि मी संसदेचा एक प्रतिनिधी म्हणून, संसदेचा सदस्य म्हणून हा जो पेंडिंग प्रश्न आहे इंग्रज काळापासूनचा, हा पहिले धसाच लावल्याशिवाय राहणार नाही। हा केंद्राचा प्रश्न आहे। म्हणून माझ्या खासदारकीच्या नात्याने मी त्या ठिकाणी सांगेन की मला जर खासदारकी मिळाली
तर निश्चित हा खामगाव जालना रेल्वे मार्ग मी हा पूर्णत्वास नेल्याशिवाय पहिल्या टप्प्यात पूर्णत्वास केल्याशिवाय मी राहणार नाही. तर वंचित सोबत ओबीसी किंवा बाला बलुतेदार समाज हा तुमच्या संघटित होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? ते प्रयत्न हा मी सुरुवातीला महात्मा फुले समता परिषदेचा जिल्हाध्यक्ष होतो. मी यापूर्वी सुद्धा मी ओबीसीच्या संघटनेमध्ये काम केलेलं आहे. जिल्हा कृषक भारतीचा मी बुलढाणा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. बुलढाणा जिल्हा अनएम्प्लॉईड इंजिनियर्स असोसिएशनचा सुद्धा मी अध्यक्ष होतो. त्यामुळे मला माहिती आहे की कसे प्रश्न असतात. विकास हा कुठे असतो? विकास हा इंजिनियरच्या भोवती फिरत असतो. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. त्यामुळे मला माहिती आहे की या जिल्ह्यामधले जे सिंचनाचे प्रश्न असतील वोट बँक कशी कन्वर्ट केली ते वोट बँक तर कन्वर्ट झालेली आहे ऑलरेडी. ओबीसी आणि बाला बलुतेदार कारण बारा बलुतेदार हा ओबीसीचा एक भाग आहे, घटक आहे. ओबीसी मध्ये सुद्धा जर समजा माई मोठा भाऊ असेल तर बौद्ध लहान भाऊ आहे. बीजेएनटी मधला भाऊ बंजारा असेल, वंजारी असेल. जो छोटा मोठा समाज आहे 12 बलुतेदार, कुंभार, तेली, नावी, शिंपी, कोडर, धोबी हे 12 बलुतेदारापैकीचे लोक आहेत. आणि याच्यातले सर्व घटक हे लहान भाऊ म्हणून ओबीसी मध्ये एकत्र एका झेंडाखाली हे काम करतात. सर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची स्पर्धा नेमकी कोण्या उमेदवार सोबत? आज रोजी मी तर नंबर 1 वर आहे. त्यामुळे स्पर्धेत हे मागचे दोन बाजूला दोन टकरत आहेत. एकीकडे विद्यमान खासदार आहेत, दुसरीकडे नरेंद्र खेडेकर आहेत. ट्रँग्युलर फाईट आहे. हे सर्व मी म्हटल्यापेक्षा जिल्हा त्या ठिकाणी बोलतोय. मला अनेक ठिकाणी लोक जिथे जिथे मी जातो तिथे मला लोक सांगतात की आपला विजय निश्चित आहे. आणि मला खात्री आहे कारण यापूर्वी मी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. मला ते कळतं. मी जो दौरा केला घाटाखाली आणि घाटावर सुद्धा मला अभूतपूर्व प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे. माझ्याकडून लोकांच्या काही अपेक्षा नाही आणि या प्रस्थापित पुढाऱ्यासारखा आम्ही खर्च सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही. परंतु माझा खर्च हे जनताच करू राहिली. त्यामुळे जनता खर्चही करते आणि मतही देते. त्याच्यामुळे हा विश्वास निश्चित आहे. नोटही देते, नोटही देते.